जय महाराष्ट्र. मी अनिकेत पेंडसे. पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत 20 महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. सुरुवात करूयात मेट्रो महाफास्ट घडामोडींना. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमतीत घट झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी रविवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ₹1.42 आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ₹2.10 कपात जाहीर केली आहे. हे नवे दर रविवारी मध्यरात्रीनंतर लागू होतील. भिवंडीच्या गैबीनगरमध्ये 3 मजली बिल्डिंग कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या इमारतीमध्ये 9 ते 10 कुटुंब होती, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होते. ढिगाऱ्याखालून 33 जणांना बाहेर काढण्यात आले. त्यातील 9 जणांचा मृत्यू झाला होता, तर तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एनडीआरएफच्या पथकानं युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केल्यामुळे अनेकांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आलंय. मुंबईत पुढील 48 तासात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मुंबईत शनिवारी मध्यरात्रीपासून संततधार पाऊस आहे. सकाळपासून वाढलेला पावसाचा जोर दुपारनंतर कमी झाला आहे. मात्र पुढील 2 दिवस मुंबईकरांसाठी धोक्याचे असतील असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. डोंबिवलीत मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले होते, त्यामुळे जनजीवन फार विस्कळीत झालं होतं. चहूकडे पाणीच पाणी असल्यामुळे रहिवासी आणि गाड्या पाण्यातनं रस्ता काढत असल्याचं चित्र दिसत होतं. आता जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. रविवारी सकाळपासून पावसानं ठाण्याला चांगलंच झोडपलं, त्यामुळे ठाण्याचे रेल्वे ट्रॅक्सच नाही तर शहरातले अनेक भागही पाण्याखाली गेले होते. अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं वाहतूक मंदावली. नितीन कंपनीजवळच्या सूर्यदर्शन टॉवरच्या मागची भिंत पडल्यानं चाळीतल्या सर्व घरांमध्ये पाणी शिरलं. वंदना सिनेमा, श्रीरंग सोसायटी, राबोळी, टिकुजीनीवाडी भागात पाणी साचलंय. वृंदावन सोसायटीत गुडघाभर पाणी होतं. ठाणे डोंबिवलीत मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. ठाणे आणि डोंबिवली रेल्वे स्टेशनवर पाणी साचलं होतं. ठाणे रेल्वे स्टेशनवरील रूळ पाण्याखाली गेले होते, त्यामुळे लोकल्स थांबल्या होत्या. तर पारसिक बोगद्याजवळ रेल्वे रुळांवर माती आल्यानं मध्य रेल्वे खोळंबली होती. कल्याणहून सीएसटीकडे जाणारी जलद मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मुंबई महापालिकेच्या जलवाहिन्यातनं नाममात्र दरामध्ये पाणी मिळवून त्याचा काळाबाजार करणाऱ्या टँकर माफियांना लवकरच चाप बसणार आहे. त्यानुसार टँकर मालक पाणी घेत असलेल्या पालिकेच्या सर्वच केंद्रांवर जलमापकं आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वॉच ठेवण्यात येणार आहे. पाणी भरणा केंद्रांवरून टँकर मालकांना बेसुमार पाणी वाटप होत असल्याचं उजेडात आल्यानंतर पालिकेनं कठोर पावलं उचलली. ठाणे परिवहन सेवेच्या विस्कळीत कारभारामुळे नागरिक सदैव त्रस्त असतात. त्यावर मात करण्यासाठी आणि ठाणेकरांना उत्तम सेवा पुरवण्यासाठी ठाणे महापालिका 100 इलेक्ट्रॉनिक हायब्रिड बस घेणार आहे. या बसमुळे पालिकेला महिन्याला 10 लाखांचं उत्पन्न मिळेल असा अंदाज वर्तवला जातोय. पांढरे कुर्ला संकुलातील व्यावसायिक बांधकामासाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या भूखंडांवर 30% निवासी बांधकाम करण्यास परवानगी देण्याचा निर्णय अखेरीस MMRDAनं घेतला आहे. त्यामुळे घरं बांधण्याचे कोणतंही बंधन नसल्यामुळे बिल्डर संकुलात कोट्यवधी रुपये किमतीची घरं बांधण्याची चिन्ह आहेत. आठवड्याभरापासून मुंबईत साथीच्या आजारांचं प्रमाण वाढलंय. 4 दिवसात गॅस्ट्रोच्या 200हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे, तर मलेरियाचे 100हून अधिक रुग्ण आढळून आले. डेंग्यूनंही थैमान घालायला सुरुवात केली. आतापर्यंत 90 डेंग्यूचे रुग्ण सापडले. तूर डाळीचे दर या आठवड्यात तब्बल 12 रुपयांनी उतरले, त्यामुळे 148 किलो मिळणारी तूर डाळ 136 रुपये किलो अशी उतरली. मागील आठवड्यात वाढलेले टोमॅटोचे दरही आवाक्यात आले असून 20 रुपये किलोनं टोमॅटोची विक्री होत असून हा आठवडा सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देणारा ठरला आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत सर्वप्रथम रस्ते आणि पदपथांवर ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मात्र महापालिकेच्या या कारवाईचा पुरता फज्जा उडाल्याचं दिसून येतोय, कारण फेरीवाले पुन्हा पदपथांवर दिसू लागलेत. विशेषतः संध्याकाळी 7 वाजल्यानंतर शहरातील बहुतांशी पदपथांवर फेरीवाल्यांनी बस्तान ठोकल्याचं दिसून येतंय. कल्याण तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम 24 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला आहे. फळेगाव, रुंदे, उशीद, मामनोली, दहिवली, आवडली, केळणी, कोलिम या ग्रामपंचायतींचा त्यात समावेश आहे. या कामी कल्याण तहसीलदार कार्यालयीन यंत्रणा कामाला लागली आहे. तसंच गाव पातळीवर निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी, तर काही ठिकाणी निवडणूक बिनविरोध कशी होईल यासाठी बैठका सुरू झाल्या आहेत.
11वी प्रवेश प्रक्रियेतील 5व्या फेरीसाठी 1 तारखेपासून पसंतीक्रम भरायचे आहेत. विशेष 2 फेऱ्यांचं वेळापत्रकही जाहीर झालं आहे. अ गटाची गुणवत्ता यादी 4 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होईल. त्यानुसार विद्यार्थ्यांनी 5 ऑगस्टपर्यंत प्रवेश घ्यायचे आहेत. ब गटातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी 8 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होईल. रायगड जिल्ह्यातील 6 आसनी ऑटो रिक्षा चालक आणि मालकांचं गेल्या 10 दिवसांपासून आझाद मैदानात सुरू असलेलं बेमुदत उपोषण शुक्रवारी स्थगित करण्यात आलं आहे. सरकारकडून प्रमुख मागण्या मान्य झाल्यानं उपोषण स्थगित करत असल्याचं रायगड जिल्हा विक्रम मिनीडोर चालक मालक संघानं यावेळी जाहीर केलं. नियमांची पायमल्ली केल्यामुळे पुणे आणि नागपूर भागातून तब्बल 13.5 लाख रुपयांच्या किमतीचा सिगारेट पाकिटांचा साठा जप्त करण्यात आला आहे. लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये सिगारेट ओढण्याच्या प्रमाणात वाढ होती आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या वैयक्तिक शौचालयांमध्ये तब्बल 10,000 शौचालयं बांधण्याचा टप्पा पुणे महापालिकेनं पूर्ण केला आहे. यामध्ये राज्यासह देशातही पुणे अग्रभागी आहे. पुढील 2 महिन्यात उर्वरित 6,000 शौचालयांचा टप्पा पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवडमधील धोकादायक इमारतींकडे पिंपरी चिंचवड महापालिकेचं दुर्लक्ष असून केवळ नोटीस देण्यापलीकडे कोणतीही कडक कारवाई होत नाही. महापालिकेच्या आकडेवारीनुसार 105 इमारतींना नोटिसा दिल्या आहेत. मात्र बांधकाम प्रकल्पावरील असुरक्षिततेबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्यानं नाराजी व्यक्त करण्यात येते. भारतीय सैन्य सीमेवर प्राणांची बाजी लावतंय तेव्हा देशविरोधात वक्तव्य करण्याचा अधिकार कोणालाच नाही. अशा लोकांना धडा शिकवलाच जाईल असा इशारा संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिलाय. पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते. सैन्याबाबत गैरसमज पसरणाऱ्या व्हिडिओंवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही पर्रीकर यांनी केलंय. स्कायडायव्हर ल्यूक एकिन्सननं नवा पराक्रम रचलाय. पॅराशूट न घेता 25,000 फुटांवरनं ल्यूकनं यशस्वी उडी घेतली आहे. पॅराशूट शिवाय उडी घेणारा तो पहिला सुपरमॅन ठरलाय. भारतीय वेळेनुसार सकाळी 5:30 वाजता ल्यूकनं ही यशस्वी उडी घेतली. केवळ अंगावरच्या कपड्यांवर त्यानं ही उडी घेतली. या होत्या 20 ठळक घडामोडी. मेट्रो महाफास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.